बुद्धिमान माणसाची काय लक्षणे असतात? खरं तर बुद्धिमान लोक सहसा समोरच्याला स्वतःबद्दल जाणून देत नाही, तरी खालील काही लक्षणे जाणून घेऊया. नंबर 1, समोरच्याचे बोलत असताना ते नजरेला नजर भिडून बोलतात. त्याला समोरच्याच्या डोक्यात काय चालू आहे हे वाचायचे असते. नंबर 2, ते एक चांगले श्रोता असतात. नंबर 3, कमी बोलणे, बोलताना आधी विचार करतात. जास्त बडबड करणे त्यांना आवडत नाही. नंबर 4, त्यांना वाचण्याची आवड असते. नंबर 5, त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या लोकांची सुद्धा वाद घालण्याचा राहणार रस नसतो. नंबर 6, त्यांना नेहमी खूप सारे प्रश्न पडत असतात व त्यांची उत्तर मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करतात. नंबर 7, त्यांचे मोजकेच मित्रमैत्रिणी असतात. नंबर 8, मी खूप हुशार आहे हे जगासमोर सिद्ध करत बसत नाही. नंबर 9, मूर्ख माणसाचे भांडत असताना ते नेहमी त्या मूर्ख माणसाला तू बरोबर आणि मी चुकीचं हे बोलून ते भांडण थांबवतात. नंबर 10, आयुष्याचा जोडीदार निवडताना ते खूप विचार करतात आणि सहज कोणालाही ते स्वतःच्या आयुष्यात येऊ देत नाही. नंबर 11, आयुष्यात जोखीम घेण्यात त्यांना आवडते. नंबर 12, त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी शांत असते, हसमुख स्वभावाचे असतात. नंबर 13, शक्यतो भांडण न करता प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतात. नंबर 14, आपल्या जोडीदाराला सगळी गुपिते सांगत नाही, कामाची गोष्ट तेवढेच सांगतात. नंबर 15, त्यांना एकटे वेळ घालवायला जास्त आवडते. नंबर 16, त्यांना पण बुद्धिमान लोकांसोबत वेळ घालवायला आवडतो, आपल्या लोकांना पुढे जाण्याचा पाठिंबा देतात. नंबर 17, सहसा कोणाला विश्वास ठेवत नाही व विश्वासू माणसांना नेहमी जपण्याचा प्रयत्न करतात. नंबर 18, रागात शक्यतो निर्णय घेत नाही, लोकांच्या मताशी त्यांना देणे घेणे नसते, एकावेळी जणाचे करावे मनाचे. नंबर 19, त्यांच्यासाठी टाईम महत्त्वाचा असतो. धन्यवाद.